मंडळी, जय शिवराय. तर मंडळी, आजचा दिवस माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे आणि तो स्पेशल बनण्याचं रिझन पण तुम्हीच आहात. कारण आपल्या यूट्यूब चॅनलवरती 1,00,000 सबस्क्रायबर्स कंप्लीट झालेत आणि त्याच्यामुळे आपलं सिल्वर प्ले बटन जे आहे ते आलेलं आहे. आणि फक्त 1,00,000च नाही तर आपलं हे जे सिल्वर प्ले बटनचा अवॉर्ड आहे तो येईपर्यंत आपल्या चॅनलवरती 1,15,000 सबस्क्रायबर्स झालेले आहेत. आणि तुमच्या या प्रेमामुळेच आज मला हा दिवस बघायला मिळतोय. त्यामुळे सगळ्यात आधी तर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप आभार. आणि बघा मग आजच्या ब्लॉगमध्ये काय काय होतंय ते कंटिन्यू करा. तर आम्हाला अकॅडमीमुळे आमचं कोणतंही सेलिब्रेशन हे संध्याकाळीच करायला मिळतं. सो आता आम्ही चाललोय. दीदी, आपलं बटन दाखव. बटन अजून आम्ही ओपन नाही केले कारण आम्ही ते करणार आहे बाप्पा समोर. त्यामुळे आधीच आम्ही जाणार आहे मंदिरात, तिथेच आपलं बटन जे आहे ते ओपन करणार आणि त्याच्यानंतर पुढच्या सेलिब्रेशनसाठी जाणार. तर आता आम्ही उतरलोय केक घ्यायला. इथे आमचा यूट्यूबचा केक घेणार आहे आणि मग आम्ही पुढे निघणार आहे. दीदी अगदी तपास करून बघतीये की आमचा केक बरोबर बनवलाय की नाही आणि हवा तोच बनवलाय की नाही. ये इथे आहे माझा केक. हॅलो, ते ऑर्डर चेक होतं ना, येत आहे का? नाही, ते जे आहे ते झालं होतं ना. वाव, दादानी मला जसा हवा तसा एकदम भारी केक बनवून दिलेला आहे. आणि हो, ही ऑर्डर मी नव्हती दिली, दीदीने दिली होती. बट मला कसा हवा आहे हे तिला माहित होतं. काही नाही, मागून घेतलंय माझ्याकडून, मी काय ऑर्डर दिली नाहीये. अँड दिस इज माय सिल्वर प्ले बटन केक. मला खूप खूप जास्त आवडलाय. माझ्यापेक्षा तर जास्त मन दीदीचेच जाते आणि तिला तर आत्ताच खायची इच्छा झाली आहे. नजर नको लावू माझ्या केकला. तुझं लक्ष माझ्या सिल्वर प्ले पेक्षा त्या केकवर जास्त आहे ना. लास्ट टाइम व्हॅलेंटाईन डेचा झाला होता हाफ केजीचा, अख्खा मी खाल्लेला. बुक्कडच असतो. कोणता वाला घेऊ? कोणता पण? छोटा केवढा? हा 50 रुपये छोटा वाला. मी त्यापेक्षा मोठा आहे. जास्त मोठा नको. छोटे वाले 2 घेऊ का? कल एक बुक पडतील द्यायची. हां ठीक आहे, एकच आहे. म्हणजे तुम्हाला 950 घ्यायचे होते ना माझ्याकडे. आता आम्ही चाललोय बाप्पा समोर सिल्वर प्ले बटन ओपन करायला. तर बाप्पाच्या आशीर्वादानेच करणार आहे. मोरया, मंगलमूर्ती मोरया. पहिला पेढा माझ्या बाप्पासाठी. ओके, ठीक आहे. ए दीदी,
ओ दादा, आमची डिलिव्हरी तिथे आतमध्ये द्या. सर्व्हिस व्यवस्थित पाहिजे. आता आम्ही आलोय सेलिब्रेशन साठी कात्रज घाटातल्या निसर्ग ढाब्याला. इंटेरियर तर मला इथलं खूप आवडलं आणि त्यामुळेच इथे सेलिब्रेट करायची अशी माझी इच्छा होती. हा, इकडे आपल्याला म्हणजे स्पेस पण भरपूर मिळाली. तुझं सेलिब्रेशनचं नंतर बघू, पहिले आता पोटाला ऑर्डर देऊया. बघा, याला माझ्या सेलिब्रेशन पेक्षा आधी खायचं पडले. काय द्यायची ऑर्डर? व्हेज मध्ये बघ पहिला. व्हेजच देणार आहेत आपण. हा. कसा आवाज आहे ना, त्या आवाज नॉर्मल फटाक्यापेक्षा जास्त आवाज. ते मला कापतच आहे ना. काप की कशी खराब करायला मी थोडा घेईन. मला केक बस, मला लाडू चालेल. मला लाडू जाऊ दे, कोण मला चालत नाही, मीच खाते लाडू. आपला बाबू उठलेला आहे. धर ना. माझा काय उपयोग झाला नाही, मी पाठीमागून व्हिडिओ. मी आता खाऊन घेतो. आणि अशा पद्धतीने आमचं सेलिब्रेशन होईपर्यंत तेवढा वेळ लागला की स्टार्टर्ड आणि मेन कोर्स तर सोबतच आलाय. बाबू, आपल्याला कोणी नाही खायला देत, तुला पाहिजे. तू मोठी. व्हेज मध्ये काय घेतलं तुझी? वेज में हमारा है काजू मसाला, और नान. भैया प्युअर व्हेजिटेरियन आहे आणि तेजा मिक्स. सेमी व्हेजिटेरियन. मी सेमी व्हेजिटेरियन, पण सध्या तुम्ही मला सगळे लोक एवढे बोलता त्यामुळे मी जास्तीत जास्त आता व्हेजकडे येण्याचा प्रयत्न करते. आणि त्यामुळे आज मी नॉनव्हेज नाही खाणार आहे, मी फक्त व्हेज खाणार आहे. फक्त अशीच म्हणते आणि करत नाही. नाही, मी सांगू का, तिने ऑलमोस्ट म्हणजे आय थिंक 50% कमी केले. कोणत्याही माणसाला एखादं व्यसन असेल तर ते पटकन नाही सुटू शकत आणि तिला नॉनव्हेजचं होतं. सो फक्त पिवळा रस्सा तिला खूप आवडतो. हां, खूप जास्त. नॉनव्हेज म्हणजे चिकन प्रेमी नाही आहे ती, रस्साप्रेमी आहे. व्हेज पण भारी आहे रे, क्वालिटी छान आहे. बरं, मी आता खाऊ. हे बघा, मांसाहारी प्राणी. आज मी अजिबात मांसाहार केलेला नाहीये. बटनवरती बघा काय काय आहे. हे माझं इथं भन्नाट तेजा नाव आलेलं आहे. काय करणार. तर आता आम्ही फायनली घरी पोहोचलो. सगळं सेलिब्रेशन वगैरे छान पद्धतीनं झालं आणि मला तुमच्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला मनापासून धन्यवाद बोलायचं आहे. कारण खरं तर मी यूट्यूब जेव्हा सुरू केलं, जवळजवळ 1 ते 1.5 वर्षापूर्वी मी यूट्यूब सुरू केलं होतं आणि म्हणजे मी जास्तीत जास्त अपेक्षा 10,000 सबस्क्रायबर्सपर्यंतची केली होती. कधी माझे सबस्क्रायबर्स लाखात जातील असं कधी मी कल्पना पण नव्हती केली. आणि आज खरंच एवढं छान वाटते ना की तुम्ही एवढे सगळेजण मला एवढा छान सपोर्ट करताय. एवढा तुम्ही त्याला म्हणजे, आणि माझ्याकडे अजून बोलायला शब्दच नाही आहेत कारण मला वाटलंच नव्हतं की कधी आपले 1 लाख सबस्क्रायबर्स क्रॉस पण होतील आणि यूट्यूबकडून आपल्याला असा अवॉर्ड मिळेल. त्यामुळे आज मला खूप म्हणजे खूप भारी वाटते. आणि हा अवॉर्ड फक्त माझा नाही तर आपल्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचा आहे, ज्याच्यामध्ये माझे घरचे पण तेवढेच मला सपोर्ट केलेले आहेत आणि तुम्ही सर्वांनी सुद्धा. त्यामुळे हा आपल्या सगळ्यांचा अवॉर्ड आहे. आणि बस मला एवढंच बोलायचं आहे. बोलायला तर खूप काही आहे पण मनातले शब्द कधी कधी बोलता नाहीत येत. सो असाच सपोर्ट राहू द्या. तर चला, आजचा ब्लॉग आपला इथेच एंड होतोय. आणि जर तुम्हाला माझ्या यूट्यूब जर्नी कशी होती याच्यावरती डिटेल्ड ब्लॉग हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मी त्याच्यावरती जर
तुम्हाला जास्तीत जास्त मला अशा कमेंट्स मिळाल्या तर त्याच्यावरती देखील मी व्हिडिओ बनवेल. आणि तुम्हाला जे काही क्वेश्चन्स असतील माझ्या यूट्यूबच्या जर्नी संबंधित तर ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये विचारायचे. त्या प्रश्नांची उत्तर मी नक्कीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईल. थँक्यू.